सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात दारूच्या नशेत स्वतःवर गोळी झाडून तरुणाची आत्महत्या. पाडळीत उडाली खळबळ. दारूच्या नशेत मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून एका 38 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यातील पाडळी येथे घडली. पोपट महादेव शिंदे असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेनं पाडळी परिसरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मयत पोपट शिंदे याच्यावर सुमारे 20 वर्षापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि या प्रकरणात 11 वर्ष कारागृह शिक्षा भोगल्यानंतर 2020 तो सुटून घरी आला. सध्या तो शेती व्यवसाय करत होता, मात्र त्याला दारूचे गंभीर व्यसन जडले. सोमवार दिनांक 3 रोजी मयत पोपट याची पत्नी नातेवाईकांकडे काळमवाडी तालुका वाळवा येथे गेली होती. बुधवारी दिनांक 5 रात्री पोपट घरी दारू पीत बसला होता. आईने त्याला उशीर झालाय, जाऊन झोप असं म्हटलं, मात्र त्याने न ऐकल्याने आईने रागानं घराला लागून असलेल्या शेडमध्ये झोपण्यास गेल्या. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कुत्रे मोठमोठ्याने भुंकू लागल्याने आई अक्काताई यांना जाग आली. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता पोपट रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडला होता. मध्यरात्र असल्याने आणि घाबरलेल्या अवस्थेत आईने सकाळ होण्याची वाट पाहिली. सकाळी 6 वाजता आईने शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलावून आणलं. त्यांनी घरात जाऊन पाहिलं असता पोपटच्या छातीतून रक्त येत होतं. एका पायाजवळ पिस्तूल पडलेलं आढळून आलं आणि या घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी विभागीय पोलीस अधीक्षक अरुण पाटील, पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे, राजेंद्र जाधव, अमर जाधव, सचिन पाटील, राजीव देवळेकर, अमोल माळी, अवंती पाटील, प्रशांत पाटील यांनी धाव घेऊन पंचनामा केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना तसेच ठसे तज्ज्ञ, न्यायवैद्यक प्रयोगशाळांचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून पोपट शिंदे याला मृत घोषित केले आणि या प्रकरणी मयताची आई अक्काताई शिंदे यांनी फिर्याद दिली असून या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शिराळा.